स्पीड न्यूज भारत में आप सभी दर्शकों को स्वागत है। आपको बता दें खबर है नवी मुंबई एयरपोर्ट के विरोध में ओबीसी महासंघ का प्रदर्शन। आपको बता दें कि नवी मुंबई स्थित अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को लोक नेता स्वर्गीय दिवा पाटिल का नाम देने की मांग को लेकर स्थानीय भूमिपुत्र आगरी कोली समाज द्वारा लगातार आंदोलन किया जा रहा है। 25 दिसंबर से इस हवाई अड्डे से विमानों की उड़ान और लैंडिंग शुरू हो चुकी है। समाज की मांग है कि जब तक हवाई अड्डे को स्वर्गीय दिवा पाटिल का नाम नहीं दिया जाता तब तक यहाँ से उड़ानें शुरू न की जाए। इसी मांग को लेकर सांसद सुरेश मात्रे के नेतृत्व में भूमिपुत्र संगठनों के महासंघ ने आंदोलन की घोषणा की थी। हालांकि चुनाव आचार संहिता लागू होने के कारण प्रत्यक्ष आंदोलन संभव न होने से शुक्रवार को हवाई अड्डे के विरोध में विभिन्न स्थानों पर निषेध व्यक्त किया गया। आपको बता दें कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ के भिवंडी तालुका अध्यक्ष भगवान ठाकुर के नेतृत्व में ठाकरापाड़ा क्षेत्र में काले झंडे दिखाकर विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान प्रदर्शनकारियों ने स्वर्गीय दिबा पाटिल के नाम पर जयघोष कर अपना आक्रोश व्यक्त किया। इस आंदोलन में सुनील पाटिल, मनोहर तरे, चक्रधरी पाटिल, विजय भामरे सहित बड़ी संख्या में ग्रामवासी शामिल हुए। देखते रहे स्पीड न्यूज भारत। आज मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचं ठरवलं होतं, परंतु त्याची काही घोषणा झालेली नाही आणि 25 डिसेंबरला टेकऑफ आणि लँडिंग असा कार्यक्रम ठेवला आहे। त्यापूर्वी नाव देण्याचं वचन दिलं होतं शासनाने, पण ते काही झालेलं नाही। त्या निमित्ताने आम्ही भूमिपुत्र आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ भिवंडी तालुका त्यांचा निषेध करण्यासाठी इथे निषेध रॅली काढलेली आहे आणि निषेध म्हणून आम्ही त्यांचा निदर्शनं करतोय। आम्ही काले झेंडे दाखवून शासनाचा निषेध करीत आहोत आणि माझ्या तमाम सर्व आगरी बांधव, ओबीसी बांधव सगळ्यांना विनंती करतो की आपण आज निषेध म्हणून रस्त्यावर 5 लोक, 10 लोक, 50 लोक जमून निषेध करून शासनाचं लक्ष वेधून घ्यावं, यासाठी आम्ही आज इथे ठाकराचा पाडा इथे जाहीर निषेध करून काले झेंडी दाखवित आहोत त्या टेकऑफला। जय ओबीसी, जय दिबा पाटील, अमर रहे, अमर रहे, दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे, दिबा पाटील अमर रहे। जय दिबा, जय दिबा, जय आगरी, जय ओबीसी। आज दिबा पाटलांचं नाव देत नाही अजूनपर्यंत, म्हणून आम्ही भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातर्फे ओबीसी समाजातर्फे यो मोर्चा निषेध मोर्चा म्हणून करत आहोत। मला माहीत आहे का दिबा पाटील हे आमचं नुसतं आगरी समाजाचं नव्हतं, तर ते ओबीसी समाजाचं होतं, ते महाराष्ट्राचं पण नव्हतं, तर पूर्ण देशाचं होतं। मग असे माणसाचं नाव अजूनपर्यंत सरकार का लावी नाही? आश्वासन देतं, पण सरकार मात्र तो नाव लावायला मागं पुरं करतं। अरे पोऱ्याचा बारसा करायचा ना, नाव नाही ठेवायचा, असा का होतं ग? असा का होला नाही, पण यावेळेला झेला तसा आमचे दिबा पाटलाचं नाव विमानतळाला द्यायच्या अगोदरच उद्घाटन पण केला ना, विमान पण उरवला। याला काय अर्थ आहे ग? आम्हाला सांगतं नाव देताव, पण कवा सगळा होऊन गेल्यावर या काही चालणार नाही। आम्ही हे सगळं भूमिपुत्र आहो, आम्ही इथलं आगरी समाज, कुणबी समाज, कोळी समाज, सगळ्या समाजाचं हे दिबा पाटलामुळे इथे आम्ही आज काम करतो। आज आम्ही नावारूपाला आलो, आमच्या जमिनींना हक्क मिळाला, आमच्या जमिनी चांगल्या भावाने गेल्या, त्या केवळ ना केवळ आमचे दिबा पाटलांमुळे। मग ज्या दिबा पाटलांनी मुलींसाठी काम केला, ज्या दिबा पाटलांनी शेतकऱ्यांसाठी काम केला, कामगारांसाठी काम केला, अरे स्वतःचं आयुष्य वेचला त्यांनी, अख्ख्या देशासाठी आयुष्य वेचला, असे महान नेत्याचा आमच्या दिबा पाटलांचं नाव अजून सरकार नाही। म्हणून आम्ही ओबीसी समाज, संपूर्ण ओबीसी समाज आज एकवटलेला आहोत, निषेध करतो आम्ही सरकारचा। जोपर्यंत आमचे दिबा पाटलांचं नाव हे इमानदाराला लागत नाही तोपर्यंत आम्ही हा संघर्ष चालू ठेवणार। का ज्याने देशासाठी काम केले अशा महान नेत्याला सरकारने पण विसरू नये आणि या भूमिपुत्रांना पण विसरू नये। एक नाहीतर भूमिपुत्र एकदा चिरला की तो कसं असतं, आगीसारखं असतं, लक्षात ठेवा। जय दिबा, जय आगरी, जय ओबीसी, जय ओबीसी। अमर रहे, अमर रहे, दिबा पाटील अमर रहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचे नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। नमस्कार। जय ओबीसी। राष्ट्रीय ओबीसी महासंघ भिवंडी तालुका सन्मान्य अध्यक्ष भगवानजी ठाकूर साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे। खऱ्या अर्थाने या विमानतळाला नामकरण
आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच आज नामकरण होऊन त्या ठिकाणी उड्डाण झालेलं आहे आणि टेकऑफ झालेलं आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सांगितलेलं आहे, सध्या प्रोसिजरमध्ये आहे, काही टेक्निकल इश्यू आहेत, काही अडचणी आहेत, त्या 100% पूर्ण होतील आणि दिबा पाटील साहेबांच्या नावानेच या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाला नाव दिलं जाईल. परंतु ही तारीख होती आजची, त्या अनुषंगाने 25 डिसेंबरच्या आतमध्ये दिबा पाटील साहेबांचं नाव लागणार होतं. परंतु आज हे विमानतळ चालू झालेलं आहे, तरी देखील नाव लागलेलं नाही आहे. म्हणून आज राष्ट्रीय ओबीसी संघ भिवंडी तालुका यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात आहे आणि भिवंडी तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आम्ही देखील निषेध व्यक्त करतो आहे. हे निषेध आम्ही यासाठी व्यक्त करतो आहे की लवकरात लवकर सन्माननीय लोकनेते, राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय या विमानतळाला मिळावं. अख्ख्या जगाला आणि अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला ज्ञात आहे, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, 1 वेळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, 12.5% जो भूखंड शेतकऱ्यांना मिळवून दिला, हा कायदा पारित करणारे एकमेव दिबा पाटील साहेब. स्त्रीभ्रूण हत्या हा कायदा पारित केला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्याचे एकमेव दाते आहेत दिबा पाटील साहेब. आणि अशा या लोकनेत्याने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. एकमेव भारतामध्ये असा नेता आहे, या नेत्याने आपलं स्वतःचं घर हे लोक वर्गणीतून निर्माण केलेलं आहे आणि लोकांनी घर बांधून दिलेला इतका मोठा नेता आज समाजाला लाभलेला आहे. आज भूमिपुत्रांच्या जागेवर इतका मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेला आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून भूमिपुत्रांची मागणी होती की आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. सर्व बाबी पूर्ण झाल्या असल्या तरी आज 25 डिसेंबर रोजी या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं न गेल्यामुळे हा निषेध मोर्चा आहे आणि आम्ही सगळं या ओबीसी महासंघ भिवंडी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. अमर रहे, अमर रहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे. जय ओबीसी, जय ओबीसी. स्पीड न्यूज भारत.